रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीचं स्मरण करत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या भक्तिमय भजन मालिकेत मनापासून स्वागत करते. माऊली, आयुष्यात कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल, स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्या आत संयम असणं फार गरजेचं आहे. संयमाच्या साथीने अशक्य गोष्टी देखील शक्य करता येतात. कुठल्याही वाईट परिस्थितीला संयमाच्या सहाय्याने बदलता येऊ शकतं. संयम ही एक अद्भुत अशी शक्ती आहे आणि याची प्रचिती आपल्याला अनेकदा आपल्या संतांच्या वाणीतून, त्यांच्या साहित्यातून येतच असते. आपण कुठल्याही महापुरुषाच्या आयुष्याचा अभ्यास केला तर आपल्याला जाणवेल की संयमाने त्यांनी अडचणींचा डोंगर किती सहज रीतीने पार केलेला आहे. चला तर यात सुंदर विचारांनंतर आजच्या निरूपणाला सुरुवात करूया. आनंद घेऊया आजच्या भजनाचा. रामकृष्ण हरी. निसर्गाने आणि भगवंताने आपल्या मनुष्याला सर्वात सुंदर दिलेला वर म्हणजे मनुष्य आपल्या भावना शब्दांच्या आधारे प्रकट करू शकतो. शब्द व्यक्त करत असताना शब्दसृष्टीतील शब्द जपून वापरले पाहिजे. कारण म्हणतात, घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. बोलावे खरे, बोलावे बरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. शब्दामुळे मंगल, शब्दामुळे दंगल, शब्दांचे हे जंगल जागृत राहावं. ज्याप्रमाणे तलवारीला धार असते, अगदी शब्दालाही तशीच धार असते. परंतु तलवारीनं मान कापली जाते, पण शब्दाने मान कापला जातो. जिभेला झालेली जखम कदाचित बरी होते, परंतु जिभे न केलेली जखम ही कधीही बरी होत नाही. आणि म्हणूनच शब्दरूपी धन हे नेहमी जपून वापरावं. आपल्या सगळ्यांमध्ये प्रत्यक्ष ज्ञानोबाराय आज जरी नसले तरी ज्ञानेश्वरी म्हणजेच त्यांचे शब्दरूपी धन आपल्याकडे आहे. आणि शब्दरूपी धनाचा साठा जर आपल्याकडे असेल तर आपल्याला दुसऱ्या धनाची गरज नाही. एकाने प्रश्न विचारला की माऊलींची ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना हे पारायण किती दिवस करायचं? तेव्हा उत्तर दिलं की पारायण किती दिवस करायचं, तर जोपर्यंत हा जीव नारायण होत नाही तोपर्यंत हे पारायण करायचं. पारायण करायचं म्हणजेच हे शब्दरूपी धन, ही शब्दांची सुमन फुले भगवंताच्या चरणावर अर्पण करायची. तुकोबाराय म्हणतात, नाशवंत असं धन आमच्या घरी नाही. आमच्या घरी एक धन आहे, ते नश्वर आहे, अविनाशी आहे. ते कुठलं? तर आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. ऐकूया सुंदर अशी रचना.
रामकृष्ण हरी. जो शिष्य आपल्या गुरुला ईश्वरापेक्षा मोठा समजतो, त्या भक्ताच्या घरी ईश्वर कुठलंही काम करायला धावून येतो. त्याच्या कुठल्याही कामासाठी येतो. त्याच्या दुःखामध्ये, त्याच्या आनंदामध्ये सहभागी होतो. म्हणून नामदेवाचा प्रसाद खायला पांडुरंग पळत आला. सेना नाव्याच्या घरी काम करायला गेला. हे गुरु शिष्याचं नातं इतकं नितळ निर्मळ आहे. जर भाव नितळ असेल शिष्याच्या मनामध्ये, तर त्या भावामध्ये, त्या नात्यामध्ये कुठलाही संशय उरत नाही. म्हणून अशा नात्याचं एक वेगळं वर्णन करताना एकनाथ महाराज फार सुंदर लिहितात. ऐकूया एकनाथ महाराजांचा हा सुंदर अभंग. अंकिला स्वये संचला दाचे घरा स्वये संचला परेषु परेषु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बसंशय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव
ऐसा ज्याचा दृढ विश्वासु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु. रामकृष्ण हरी माऊली. खरं तर या जगात प्रत्येकाला वाटतं की मी सुंदर दिसावं. एवढंच काय तर देवदेवतांच्या मूर्तींकडे पाहिलं की ती सुंदरता मनाला इतकी मोहून टाकते की दुसरी कोणती सुंदरता आपल्याला आवडतच नाही. खरं तर सुंदर कोणी दिसावं, कसं दिसावं, देवाने कसं दिलंय तसंच राहावं याचं सुंदर उदाहरण द्यायचं ठरलं तर झालं असं की एकदा शनिदेव आणि लक्ष्मी देवी या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरू झालं. शनिदेव म्हणायचे की मी सुंदर आणि लक्ष्मी म्हणायची की मी सुंदर. खरं तर हा प्रश्न जर मी एखाद्या सामान्य माणसाला विचारला तर तोही कोड्यात पडेल की नक्की कोणाला सुंदर म्हणावं. कारण शनिदेवाला सुंदर म्हणावं तर लक्ष्मी नाराज होईल आणि लक्ष्मीला सुंदर म्हणावं तर शनी आपल्या पाठीमागे लागेल. एखादं उत्तर जर उमगलं नाही तर ते वरच्या सभागृहात जात असतं. अगदी तसंच हा प्रश्न गेला इंद्रदेवाकडं आणि इंद्रदेवाने जो न्यायनिवाडा केला तो सगळ्यांना लागू होतो. हा, अगदी घरातल्या आईपासून ते शाळेतल्या शिक्षकांपर्यंत. इंद्रदेवाने न्यायनिवाडा केला. प्रश्न होता लक्ष्मी देवी सुंदर की शनिदेव सुंदर. इंद्रदेव म्हणाले की समोरच्या वडाच्या झाडाला दोघंही हात लावून या, मी सांगतो की दोघांपैकी सुंदर कोण. दोघंही गेले आणि वडाच्या झाडाला हात लावून येत होते तेव्हा इंद्रदेवाने न्यायनिवाडा केला. इंद्रदेव म्हणाले, शनिदेवा तू जाताना सुंदर दिसत होतास आणि लक्ष्मी तू येताना सुंदर दिसत होती. शेवटी देवाने आपल्याला जसं रूप दिलंय त्यातच धन्यता मानावी. कारण संत सावता महाराज आपल्या सुंदर रचनेतून म्हणतात की समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसेची राहावे. सादर करतायत पंडित रघुनाथजी खंडाळकर. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. कोणी दिवशी बसून हत्तीवर, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी बसून हत्तीवर, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर चालत जावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. कोणी दिवशी बसूनी याची मन, कोणी दिवशी घरात नाही दान, कोणी दिवशी बसूनी याची मन, कोणी दिवशी घरात नाही दान, कोणी दिवशी
द्रव्याची साठवण कोठे साठवावे देव ठेविल तैसे राहावे देव ठेविल तैसे राहावे देव ठेविल तैसे राहावे कोणे दिवशी यम येती चालून कोणे दिवशी प्राण जाती घेऊन कोणे दिवशी यम येती चालून कोणे दिवशी प्राण जाती घेऊन कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे रहावे देव ठेविल तैसे राहावे देव ठेविल तैसे राहावे देव ठेविल तैसे राहावे कोणे दिवशी होईल सद्गुरु कृपा कोणे दिवशी चुकती जन्म खेपा कोणे दिवशी होईल सद्गुरु कृपा कोणे दिवशी होईल सद्गुरु कृपा कोणे दिवशी होईल सद्गुरु कृपा कोणे दिवशी चुकती जन्म खेपा कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे देव ठेविल तैसे राहावे समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे देव ठेविल तैसे राहावे देव ठेविल तैसे राहावे तैसे राहावे तैसे राहावे रामकृष्ण हरी. तुकोबाराय संतांकडे मागणं करतात की तुम्ही सणकादिक संत म्हणविता कृपावंत. कृपावंत शब्द वापरतात. वंत प्रत्यय जिथे जिथे लागतो तिथे विपुलता सिद्ध होत असते. वंत म्हणजे कधीही न संपणारं, कृपावंत, कीर्तिवंत, भाग्यवंत. संत हे कृपेचे सागर सांगितलेले आहेत. जसं की एखादं घाणीनं भरलेलं लेकरू जेव्हा आईच्या मार्फत स्वच्छ होऊन येतं तेव्हा वडील त्याला उचलून घेतात. अगदी आपण सर्व घाणीने भरलेलो आहोत, परंतु संतरूपी आई जेव्हा आपल्याला भक्तीचा शृंगार करते, भक्तीचा मेकअप करते, तेव्हा परमात्मा आपल्या भेटीसाठी आतुर होतो. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिणा.
म्हणून या कृपावंत असणाऱ्या संतांकडे मागणी मागतात की तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत तुम्ही सनकादिक संत एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, सांगा देवा 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 नमस्कार. एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. रामकृष्ण हरी. आपल्या जीवनात देवाचं आणि गुरुचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.
परंतु देवापेक्षा गुरुचं महत्त्व एक काकणभर जास्तच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण असं म्हणतात, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. तुकोबाराय सांगतात, माझा विठुराया माझा देवही आहे आणि माझा गुरुही आहे. काय करतो तर मागे पुढे उभा राहून आमचं सांभाळ करतो. परंतु काही लोकांना विश्वास बसत नाही. तुकोबाराय सांगतात की मी हे माझ्या मनाचं सांगत नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणी विचारून या. म्हणून ऐकूया सुंदर अशी रचना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबा
अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. कुठलंही मोठं कार्य करण्यासाठी आपल्याला सतत एक प्रेरणा स्रोत असणं गरजेचं असतं. आणि संयम ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला सतत आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देत असते. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.